आता चाललोय कॉम्पिओला. किती वेळ झाला आम्ही बसमध्येच बसतो आणि जाम आलती पण व्हिडिओ काढत नव्हतो. बाहेरचं तुम्हाला दाखवू आम्ही नंतर शॉर्ट घ्यायचे पण टाकू. पण इथून आम्हाला परत रेकॉम्पिओवरनं चिटकुलला जायचं आहे. परत 2.5-3 तास बसमध्ये बसायचं आहे. नुसतं बसमध्येच बसलोय आम्ही दिवसभर. हॅलो, ही बघा आम्ही आता जस्ट पोचलोय रेकॉम्पिओला आणि एवढा वैताग आला नुसतं बसमध्ये बसून. किती वेळ झाला आपण बसमध्ये? 9 तास झाले. 9 तासाचं ट्रॅव्हल होतं. बट रस्ते इकडे एवढे खूप आकडे असे विंग 9 तासाला 12 तास लागले. तर आता आम्ही इथं बसलो. इथे व्ह्यू बघा मागे. वाव, इट इज वर्थ द व्ह्यू. हा ना, हे खूप छान दिसतंय. पण आम्ही इथे पण जास्त वेळ नाही थांबणार आहे. आता आम्ही इकडे असायला इकडे आम्ही आता परत बसमध्ये बसणार. इकडे ना, इकडे आता आम्ही परत बसमध्ये बसणार आणि चिटकुलला जाणार. त्याला परत 2-2.5 तासाचा बस ड्राईव्ह. आता तेवढं करायचं आणि मग बघू तिकडे गेलं. आणि आमचे व्लॉग खरं तर एंड नाही होत कारण ट्रॅव्हलिंगमध्ये एवढा वेळ जातोय की कळत नाही कधी एंड करायचा कधी चालू करायचं. ते माईक काढा लावा हे सगळ्यात जाम वेळ जातोय आणि वेळ पण मिळत नाही एका जागेवर जास्त. तर मग बघू इथे थोडा वेळ थांबू. त्याच्यानंतर आता अर्धा तासाने बस येईल. अर्धा तासाने बस आली की इकडून चिटकुलला जाऊ आणि मग तिकडे 1 नाईट स्टे आहे ना, तिकडे 1 दिवस राहणार आहे आम्ही. ती पहिली जागा जिथे आम्ही कुठेतरी ओव्हरनाईट स्टे करणार आहे. तिकडे राहू आरामात. तिकडे थोडं तुम्हाला फन आम्ही टाइमपास जे करू ते दाखवू ब्लॉगिंगमध्ये. सगळे लोक एका रूममध्ये बसले असू उनो काहीतरी खेळू काहीतरी टाइमपास करू. परत भेटू. आता तुम्हाला काय सांगू, मी तुम्हाला लास्ट भेटलेलो जेव्हा आम्ही PO मध्ये होतो आणि आम्ही बसमध्ये बसून येणार होतो चितकुलला. तर अजून आम्ही आता जस्ट पोचलोय सांगला. इथे मागे सांगला बस स्टॉप आहे. आम्ही PO वरनं निघालोय. एवढा वैताग एवढ्या बसमध्ये ढुंगण दुखायला लागलं माझं. आपटून डोकं ठेवायला जागा नाही कारण ही नॉर्मल अशीवाली बस आहे ही वाली. त्याच्यात एवढं जाता येत नाही. वैतागलो आम्ही. पण ठीक आहे मजा येते. चिटकुल मध्ये जातोय आणि मस्त बेडवरती. हा आणि मी जेवलो नाही. हे लोक चटरपटा चकल्या बिकल्या खात बसलेत. सगळं टाइमपास करत बसले. मी मस्त तिकडे जाऊन प्रॉपर यांच्या इकडचं जेवण जेवणार आहे. काय नाही त्यांना माहिती त्यांचं पण होणार ते लोक आले की. पण आम्ही हा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग आहे म्हणून आमचं थोडासा कट पण आम्हाला हे पण जमेल हळूहळू. जसं आम्हाला नॉर्मल ब्लॉग्स पण आता मला वाटतं जमायला लागले तसं हे पण हळूहळू जमेल. तर आता आम्ही सध्या आणि ह्या सगळ्याचा आम्ही डिटेल तुम्हाला एक वेगळ्या ब्लॉगमध्ये देणार आहे म्हणून आम्ही हे असं नॉर्मल देतो. हा ते आम्ही त्याच्यात टाकू. ते पण आम्ही त्याच्यात क्लिप्स टाकू. आता तुम्हाला इकडचं दाखवतो नॉर्मल कसं दिसतंय. आमचं आत्ता जिथे आम्ही बस स्टँडवर उभे त्याच्या समोरचा व्ह्यू. इथे स्नो आहे वाव. सर चारीकडे आणि ही आमची बस आणि इथे ही इकडे आणि इथे मागे ती व्हॅली आहे. सांगला व्हॅली बोलतात त्याला. की आता जरा इथे बर्फ वितळलाय म्हणून, नाहीतर इथे पूर्ण प्रॉपर बर्फ असतो या सगळ्या डोंगरांवर. चांगला आहे व्ह्यू चांगला आहे त्याचा. आणि इथे उभं राहून आम्ही चहा पितो. आता आमची बस चालू झालेली आहे. मग आम्ही निघतो. भेटूया परत तुम्हाला आम्ही चिटकुलमध्ये भेटू. बाय बाय. क्या बोलते ये हमारा भाई. आप तो जानते हैं संवाददाता नवजोत. हम लोग पहुंच चुके हैं चिटकुल. ये हमारा हॉस्टेल और ये हमारा व्यू. आता आम्ही जेवणार आणि शिवानी आता आम्ही जेवणार मस्त कुठेतरी मसालेदार खाणार. एवढे दिवस आम्ही कंट्रोल करत होतो. इसका चेहरा देखो चिकन खाने के लिए बेताब है लेकिन आज मंडे में खा नहीं सकता. यस और मैं खाता ही नहीं है नॉनवेज. और ये इनकी पत्नी धर्मपत्नी. तो इन्होंने मुझे याद दिलाया कि आज मंडे. हम तो भूल ही गए थे हम कब निकले कब पहुंचे क्या हो रहा है. कुछ समझ में आ रहा है. पूरा जिंदगी बस में निकल गया है. बस समझ में नहीं आ रहा है. बहुत धूल है इधर. हवा भी बहुत चल रहा है. बट फन है. जो बहुत भी मजा है. इधर इतना नजदीक इतना स्नो है तो फिर मजा आ रहा है देखने को. तो देखते हैं अभी क्या करेंगे बोल. अभी पहिले खाना खाना है. मगाशी आमचा व्लॉग चुकून हे झाला कट झाला. बट आता आम्हाला जेवायला जायचं. इकडे आता हवा चालत नाही पण मगाशी एवढी हवा होती की तोंडात केसात बॅगवर सगळी रेती झाली आहे. कारण हे लास्ट गाव आहे इकडचं. व्ह्यू दाखवत ब्लॉग करू. हे आमचं
हे इकडे दाखव, इकडे पुढे वस्ती नाही आहे बघा आता, ही लास्ट वस्ती आहे, ही लास्ट वस्ती. आणि इथे एक लास्ट ढाबा है, त्याचं नाव पण आखरी ढाबा है, इंडिया का आखरी ढाबा. तो उधर जाके खाएंगे, अगर उधर खाना, हिंदुस्तान का, भारत का आखरी ढाबा. अगर उधर खाना रहेगा तो खाएंगे, नहीं रहेगा तो किधर भी मिलेगा खा लेंगे. आखरी गांव में खाना खाएंगे, आखरी नहीं रहेगा पर वो. चलो बाय. बाय. हॅलो, तुम्हाला आम्ही रूम मध्ये दाखवलं कसं काय दिसतंय. आता आम्ही दोघं चाललोय त्या आखरी डाबा शोधत, कुठे आहे आखरी डाबा. भेटला तिकडे नॉट सो आखरी जेवणार आहे आम्ही, मजबूत जेवणार आहे, मजबूत. इथे व्ह्यू वगैरे खूप छान आहे, पण हवा एवढी चालते ना त्याच्यामुळे इकडे आजूबाजूची रेती तोंडात जाते. बाकी इथे व्ह्यू खूप छान आहे. तुम्हाला आम्ही जर जमलं ना एडिटरला आमच्या, साडी नेसण्याची मन करते. हा साडी नेसणार आहे आणि मला सिद्धू खायचं इकडे ना. सिद्धू तुम्हाला दाखव, सिद्धू कसा दिसतो. हे बघा, थांब ना, आपण खाऊ तेव्हा पण दाखव. पण एक हे तर देऊ ट्रेलर. हा बघा, हा असतो सिद्धू, हा आम्ही खाणार. म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही खोटं नाही बोलतो जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही सिद्धू खातोय. तुम्हाला माहिती आहे की आम्ही खरं बोलतोय. इकडे आहात मध्ये मध्ये विसरून जातो. हा, ब्लॉग करायचं. मी नाही विसरत, मीला सतत सांगत असतो. व्ह्यू बघत असते. हा, ही काय बोलते माहिती का, मला व्ह्यू एन्जॉय करू द्या ना. हे बघा व्ह्यू. आणि आम्ही दोघं नवरा बायको नवीन मिकीस. नवीन काय नाहीये, खूप छान आहे, ढग वगैरे खूप छान दिसतात. पण आली माती परत. चला आता आम्ही खायला जाऊ, तिथे आम्ही शूट. हा, तिकडे आम्ही तुम्हाला खाण्याचे असे ते व्हिडिओ दाखवू. चलो बाय. हॅलो. सो आम्ही झालोय रेडी. यस. आता थोडं एक मंदिर आहे, टिबेटन मंदिर आहे, आणि खूप जास्त ऊन येत आहे. नाही, बरोबर आहे. तुझे डोळे थोडे हे आहेत. हो, बट. आणि आम्ही इकडे येऊन जेवण सुद्धा बारीक झालोय. हो, मला असं वाटतं 3-4 किलो वगैरे भरपूर होतं. वॉकिंग, गाडीचे झटके. हा, तिथे किरण गेलाय. खूप ऊन आहे माझ्यावर. ठीक आहे, आम्ही आता जाऊ ना, तुम्हाला दाखवतो. आम्ही आता मंदिरात जाणार आहे. आम्ही जेवण घेतलं आणि बाबा जेवणाचं काय सांगू जेवण तुम्हाला, जाम इथे जेवण टेस्टी होतं. आम्ही राजमा चावल खाल्लं, शूट नाही केलं ॲज युजल. तूच बोललेला ना दाखवणार, विसरलं. शूट का नाही केलं तेच सांगत होतो मी. तू टेस्टी होतं. जेवणच नाहीये इथे, पब्लिक इथे 3 नंतर जेवणच नाही मिळालं आम्हाला जेवण मिळालंच नाही. तुम्हाला कळतंय, आम्ही कुठे काय कोपरे शोधून काढून कुठे जिथे मिळालं तिथे जेवलोय. हे हा आमचा व्ह्यू. इकडे मागे तसं एवढं काय खास नाही, पण छान डोंगर आहे. कसं फोटो क्लिक केला नाही केला कर ना क्लिक. केले, भरपूर केले. आणि ते मी कट करणार आहे. हा, तर आम्ही इथे जेवायसाठी खूप भटकलो. आता आम्ही मंदिरात जाणार, त्याच्यानंतर घरी येणार, म्हणजे रूमवर येणार आणि फालतू टाइमपास करत बसणार. आणि इथे बाहेर फिरायला आता काय उपयोग नाही. ह्याच्यानंतर उद्या रक्षम, मग आपण परत मंदिरात भेटू आणि मग रक्षमला भेटू. बॉय. अशा प्रकारे थंडी वाढलेली आहे, भरपूर. इज डाईंग लिटरली. आम्ही 1-2 डिग्रीमध्ये आहोत. आता पाऊस पण चालू झाला आहे, थोड्या वेळ स्नोफॉलची शक्यता आहे, म्हणून मी असं 3 लेअर घालून फिरते. हे झुमके मी इथूनच घेतले शिमला काल, 30 रुपीज ओनली. पण मस्त वाटतंय, छान हवा. प्रचंड थंडी आहे, अजिबात चांगलं नाही वाटत मला केस करायला नाही मिळत एवढी थंडी. चला आता आम्ही चाललो मंदिरात. आणि ते टिबेटन मार्केट नाही, टिबेटन मंदिर नाही आहे, मला नाही माहिती नक्की काय, पण आम्ही बघू, तुम्हाला सांगू तिथे गेल्यावर काय. बाय बाय. यो गाईस, सो अशा प्रकारे आमचा पोपट झालेला आहे. हे टेम्पल नाही, हे मॉनेस्ट्री आहे. आणि ही एवढी घाबरट आहे, फालतू मध्ये करत बसलेली, 4-5 मेंढ्या बघून घाबरते. आणि अरे ते मागे येत होते. अरे येऊ देते, थोडी तुला चावणार आहेत. तुला काय करणार, त्यांच्या कुत्र्यांना घाबरते इकडच्या. मला माझ्यासोबत भांडणार आहे. नाही, मी सांगतोय त्यांना की तू किती घाबरट आहेस. त्यांना कळायला पाहिजे तू किती घाबरट आहेस. मॉनेस्ट्री बघायचे. हे बंद बोलतात मॉनेस्ट्री, पण मंदिरच आहे. ते काय लिहिलंय, बौद्ध मंदिर. हे बघ, ये तू पण. मंदिरच आहे. छान फोटो येतोय. परत क्लिक करू.
मी फोटो क्लिक करायच्या नादात बाय बोलायला विसरली आणि मला ओरडा पडला. बाय. आम्ही आता हे मॉन्स्टर आहात घरी जाणार, खाण्याचा ऑर्डर देणार आणि तिकडे बसून आम्ही जाम टाइमपास करणार आहे. बस झालं. आम्ही जाम दमलोय. इनफ. खूप थंडी आहे आणि आम्ही ट्रॅव्हल करून आलो. आणि चितकुलला जे येत असतील त्यांना फक्त एक माझ्याकडनं ॲडवाईस काही नाही आहे इथे, फक्त हे लास्ट गाव आहे असं बोलतात. मला वाटतं पुढे पण वस्ती आहे, ते हे नसेल पण आहे इथे आहे. असं काय स्पेशल नाही, नॉर्मल जसं तुम्ही बाकी कुठेतरी जाल कालगा पुलगाव वगैरे तसं. कालगा पुलगा वॉज बेटर दॅन चितकुल. म्हणजे तिथे पण असं काही नव्हतं, पण तिथे अशी ओपन स्पेस होतं, हे होतं. तिथे बुनबुनी ट्रेक वगैरे आहेत, खीरगंगा बुनबुनी असे वेगळे ट्रेक आहे तिथे. मला नाही वाटत तिथे कुठे ट्रेक वगैरे असतील, कारण इथे भाई एकदम हार्श आहे हे डोंगर वगैरे आणि खूप स्टीप आहेत आणि खूप म्हणजे इथे थंडी सहन होते, पण थंडी सोबत जी गार वारा येतो ना डायरेक्ट असा तोंडाला आपण कानाखाली मारते. मी एवढा काळा पण नव्हतो, आता झालोय. सनस्क्रीन लावत नाही म्हणून. ठीक आहे, चला आपण रूम मध्ये भेटूया. बॉय. अजून या मुलीला मी काय सांगू, हे बघा ह्या त्यांच्या रस्त्याने चालले आहेत. 15-20 मिनिटं झाली आम्हाला इथून खाली जायचं, हिच्यामुळे जात येत नाही. बघा ही बघा अजून एक आली. ते आमच्याकडे बघत पण नाहीत, सरळ इग्नोर केलाय आम्हाला त्यांनी. आणि त्यांचे हे बघ सांभाळणारे पण त्यांच्यासोबत चालले तरी घाबरते, ही जाऊनच देत नाही. या दोघी आता बघा परत थांबा. हे बघा अजून एक आली. आता बघा ही बघा पळाली बघा. ही बघा हे बघा, हिच्यामुळे मला परत मागे यायला लागतंय. काय करू मी सांगायचं. चला सतीची टरकली, ही थांबली सतीची टरकली. चला परत भेटू खाली पोहोचल्यावर. कधी पोहोचू सांगतो तुम्हाला. हिची कुठेतरी हिंमत झाली, ही इथे साईडला उभी होती. म्हातारी माणसं इथून जात होती म्हणून ही पण जायला लागली बघा, नाही तर ही एवढा हालत नव्हती जागची. म्हातारा बायका पोरं लहान पोरं सगळ्या गेल्या इथून, पण हिला जायची ताकद नाही, हिंमत नाही. जय श्रीराम बोलत होती. कुठली पण गाय बाई जवळ आली की काय कर क्या बोलणे का आपको इसके. हे सगळं झूट आहे. मगाच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलं कशी पळत गेलीस रिटर्न आतमध्ये. जाऊ दे, आम्ही काय पोचत नाही वाटतं आज. खाली पोचलो की बघू, तुम्हाला भेटू परत झाला टाइम मिळाला तर. सिद्धू खाऊ भेटला तर, कारण इथे खाण्यापिण्याचे जाम वांदेत. पण बघू मिळालं काय की तुम्हाला भेटू. आम्ही काही बोलत नाही कारण की हे खूप जास्त टेस्टी आहे. आणि इथे आम्ही सगळे असे आता आम्ही खाऊन जस्ट निघालो आणि हे व्ह्यू बघा. पाऊस पडलाय आणि आता आम्ही तुला उगाच बोलत नव्हतो थंडी आहे, मरणाची थंडी आहे. एवढी भयानक थंडी आहे. हे बघा मला दाखवतो पाणी दिसतंय की नाही आता, पण आहे पाणी. ओला दिसतं ना. बघा केवढं काय खाली डोंगरावर आले. यार मस्त आहे यार, इथून नाही जायची इच्छा नाही होते आता. जायची इच्छा नव्हती पण थंडी खूप जास्त आहे. आणि हा कुत्रा पण टाका इकडचे शेफर्ड डॉग. हा मस्त आहे ना, ब्लॅकी. चला पळत जाऊया. चला खूप थंडी लागते आम्हाला, एवढी थंडी लागते. आम्ही सगळे इथे एका बेडवरती बसलोय एका रूम मध्ये. मी तुम्हाला दाखवते सगळे कसे हॅलो गुड मॉर्निंग. अभी बजे 7:27. आम्ही उठलो लगेच, अलार्म नाही काय नाही कारण माझ्या अंगावर पांघरूणच नव्हतं मित्रांनो. एवढ्या थंडीत माझा एक पाय बाहेर होता, कुडकुडत होता एकटाच. आणि मला उशी नव्हते आणि झोपायला जागा नव्हती. अरे ठीक आहे, काल तुम्हाला आम्ही डोंगर दाखवली होती की नाही माहित नाही, पण ह्याचा बर्फ पहिले एवढा नव्हता, कालपर्यंत आलेला आहे. काल तरी पाऊस पण होता तर ते जमला असणार पूर्ण. आणि तिकडेच चेकपोस्ट आहे इंडिया तिबेटचं बॉर्डरचं चेकपोस्ट. तर आम्ही पहिले तिकडे जाणार, त्याच्या 65 किलोमीटर्स पुढे बॉर्डर आहे. तिकडे नाही जाऊ दे, तिथे चेकपोस्टच्या पुढे जाऊच नाही शकत. तिकडे एकदा जाऊ. काल आम्ही या मंदिरात जाणार होतो, तिकडे जाऊन बघू की मंदिर आता उघडलं का. सकाळी उघडलेलं असलं पाहिजे तर मंदिरात पण जाऊ. मंदिर उघडं असेल तर आतून तुम्हाला जाऊ, कारण खूप सुंदर आहे, दिसत तरी छान होतं. तिकडे जाऊ आणि मग सिद्धू खाऊ. तुम्हाला दाखव आणि मग निघणार आपण. आणि जर आता आम्ही विटामिन डी घेतो. आम्ही विटामिन डी घेतो. आणि आम्ही इथून आता निघणार आहे रक्षमला.
आणि रक्षमला आमचा 1 डे का 2 डेज स्टे 2 नाईट्स फर्स्ट टाइम 2 नाईट स्टे हिमाचलमध्ये आमचा. ठीक आहे. हो आम्ही रक्षमला 2 दिवस राहणार आहे तिकडे. आम्ही तुम्हाला दाखवू कारण आम्ही इथे काहीच टाइमपास नाही केला आमच्यात. आम्ही फक्त खायला बिला बाहेर पडलो तेवढं. जेवण खूप टेस्टी होतं. जेवण एवढं भारी होतं ना. माझी जेवढे एक्सपेक्टेशन होते ना इकडच्या जेवणाकडनं ते सगळे त्यांनी तोडून टाकले. खूप छान होतं. आम्ही तुम्हाला त्याचे व्हिडिओ दाखवतो फोटो एखादा कुठला असेल तर. कारण आम्ही एवढे भुकेले होतो की आम्ही ब्लॉग बी काय केला नाही डायरेक्ट जेवणात घुसलो. आणि थंडी खूप होती पाऊस पडत होता. हा यार काल गारठा आणि मेन म्हणजे थंडी पण सहन करू शकलो असतो पण इकडे माउंटन्स असे एवढा वारा येतो ना की असं वाटतं की असं कानाखाली वाजवते थंडी. येस आता बघू. आता आम्ही जाऊ इकडून चेकपोस्ट मग सिद्धू मग तुमच्याकडे येऊ परत. बाय. लॉलीपॉप खा रहा है भाई हमारा. इधर अभी सिद्धू खाने आने का है. लॉलीपॉप खा रहे हैं. हम लोग ने कल का ही कपड़ा पहना है क्योंकि हम लोग अभी ट्रैवलिंग में है ना वापस उधर जाएंगे. जास्त रक्षम वेळ जाएंगे. नव्हते घातलेले कपडे. हाँ आणि काम पण नाही आला म्हणून हम लोग सब ने सिर्फ हम दोनों नहीं सबने. अब रक्षम में चेंज करेंगे. हाँ रक्षम में चेंज और अभी हम करेंगे. जाएंगे सेम कैफे में सिद्धू खाने में. हाँ, कल ऑर्डर तभी आपको वो शॉर्ट्स दिखाता हूँ. तो अभी हम निकल रहे बाय बाय. परत आलोय आम्ही. तुम्हाला सांगितलेलं आम्ही येणार आहे खायला तिकडे. आता आम्ही खायला आलोय सिद्धू आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे मिकीज. हां मिकीज किचन. चितकुल छोटंसं गाव आहे तिकडे तुम्हाला लगेच भेटेल. आणि इकडे नक्की येऊन खा कारण जाम भारी आहे खायला. आम्ही काल रात्री इथेच जेवलो. तुम्हाला एक शॉर्ट टाकू आम्ही नंतर कुठल्या तरी याच्यात की काय एक नंबर. आणि इकडे मला नाही वाटत असं जेवण कुठे मिळेल. तर शेफ पण एक नंबर होता. आम्ही तुम्हाला त्यांना भेटवू पण नंतर. एकदा सगळं झालं की तुम्हाला एकदा भेटू आम्ही त्यांना. आणि आम्ही सिद्धू काढणार त्याचा पण फोटो आम्ही टाकतो. बॉय ये है सिद्धू विद वॉलनट चटनी. ही वॉलनट चटनी आहे. हे एवढी टेस्टी आहे ना की आम्ही आल्याला खायला सुरुवात करतो आणि संपल्यावरती व्हिडिओ बनतो. अरे गाणी इथे आणून ठेवा ना आम्ही पण नाचू. ऐका फक्त मराठी गाणी इथे हिमाचलमध्ये लागली त्यांच्याच स्पीकरवर. आम्ही नाही लावलेले. त्यांचा स्पीकर सगळं त्यांचं. ते आतमध्ये ऐकत होते किचनमध्ये. आम्ही बाहेर येऊन ऐकलं. हे आहे ऑमलेट पाव. जेवढं टेस्टी वाटतं आम्ही नाही खात पण जाम टेस्टी दिसतंय. इथे तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल. आणि आता आमची आली आहे मॅगी. इधर एक उधर दो है ना. दूर बघा त्यातला. दूर नाही. वाफ वाफ वाफ. हा तेच. हॅलो. आता आम्ही इथून निघालोय. आपण कुठे होतो आता. आपण होतो चितकुलला. चितकुलला आहे. चितकुलवरून आम्ही मागे व्ह्यू बघा ना मस्त आहे. चितकुलवरून आम्ही निघालो. चितकुलला आम्ही राहिलेलो हॉस्टेलला. तुम्हाला बाहेरून दाखवतो. हॉस्टेल स्टे खूप छान आहे. इथे गरम पाणी पण तुम्हाला मिळेल. सगळं मिळेल व्यवस्थित आहे. आणि सगळं जवळ आहे. इथून बस स्टँड पण जवळ आहे. 1 मिनिट वॉकिंगवर आहे सगळं. तुम्ही मॅपवर टाकला तरी ते मग 1 मिनिट दिसेल. आणि हेच हॉस्टेल आहे फुल. ह्याच्यातून व्ह्यू जो मी तुम्हाला घरातून दाखवलेला तो व्ह्यू आहे. मागेच डोंगर आहेत. पुढे काहीच नाही. वस्ती वगैरे काही नाही. हा फुल जो हॉस्टेल आहे याच्यात तुम्हाला डॉर्म रूम्स मिळतील. एका रूममध्ये तुम्ही 4 लोक राहू शकता. 2 कपल हाय. आणि इकडे हा याचा खूप छान व्ह्यू आहे. हा रस्ता आहे. पुढे काही नाही. पुढे चेकपोस्ट आहे जिथे आम्ही आता जाणार आहे. आणि इथे कोणाचा तरी पाळलेला कुत्रा जे आलेले ते घेऊन आलेत. म्हणजे पेट फ्रेंडली पण आहे. हा व्ह्यू बघा. आणि हे तुम्ही इथे राहून इकडे जर तुमची रूम असेल तर तुम्हाला रूममध्ये डायरेक्ट हाच व्ह्यू आहे. कशात बसलोय आणि आम्ही कुठे चाललोय बघा. आम्ही बसलोय या गाडीत. आम्ही चाललोय आता चेकपोस्टला. आणि हा जाम भयानक भारी चालवतोय. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी मागचा. भाई साहेब हा व्ह्यू. आणि ही नदी इथून साईडने आता तुम्हाला परत दाखवीन. नदी येते. पण ह्या गाडीत फिरायची मजा आयुष्यात कधी परत भेटेल काय माहित. कसं वाटतं तुला. नाही नको मी काढतो. नाही हा थांब पहिले माझं इकडून तर होऊ दे. थोडा फोन हलत असेल. हे बघा इकडे काय रक्षम चिटकुल वन्य प्राणी. काय होतं ते. वाईल्ड लाईफ बस. हे बघा नदी. राहू दे. हा मी नदी घेतो. ये देखो माइंड ब्लोइंग व्ह्यू.
हकतोय हकतोय. यश इथे Guys, बघ. हे बघा, मी फर्स्ट टाइम